नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSC सेमिस्टर फर्स्ट लेक्चर नंबर आपण 7 पाहणार आहोत. बघा, सब्जेक्ट आहे तुमच्याकडे MT 111 कॅल्क्युलस सब्जेक्ट. ओके, तर टॉपिक आहे आजचा अरिथमॅटिक मीन अँड जॉमेट्रिक मीन इन इक्वॅलिटीज पाहायचं आपल्याला. हे आहे सिलेबस KBC NMU जळगाव विद्यापीठाचं ऍज पर NAP 2020. ओके, आता बघा आपल्या पॉइंटचं नाव आहे द जॉमेट्रिक मीन अँड अरिथमेटिक मीन इनइक्वॅलिटी. पहिलं बघूया आपण अरिथमॅटिक मीन काय राहतो आणि जॉमेट्रिक मीन काय राहतो. तर बघा, पहिलं इफ A and B आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स देन देअर अरिथमॅटिक मीन मीन्स A plus B upon 2. ओके, बघा अरिथमॅटिक मीन मी शॉर्ट मध्ये लिहितो AM इक्वल टू A plus B upon 2. दिस इज अरिथमॅटिक मीन. आणि दुसरा आहे तुमच्याकडे जॉमेट्रिक मीन. तो जॉमेट्रिक मीन में GM इक्वल टू काय की GM इज अ स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B. स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B. ओके, आता बघा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल फर्स्ट की सपोज A इक्वल टू 2 घेतला आणि B इक्वल टू किती घेतला मी 8. फाइंड AM अँड GM. अरिथमॅटिक मीन अँड जॉमेट्रिक मीन फाइंड करायचं. तर फर्स्ट आपण अरिथमॅटिक मीन फाइंड करूया. अरिथमॅटिक मीन काय असतो तुमच्याकडं, दोघांची ऍडिशन अपॉन 2. तर किती तुमच्याकडं 2 plus 8 upon 2 इक्वल टू 2 plus 8 किती 10 upon 2. तर 10 upon 2 किती तुमच्याकडं 5. दॅट मीन्स अरिथमॅटिक मीन आला तुमच्याकडे किती 5. ओके, दुसरा आहे तुमच्याकडं ऍड जॉमेट्रिक मीन काढायचा. तर जॉमेट्रिक मीन किती असतो तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B. बघा, दिस इज द डेफिनेशन ऑफ अरिथमॅटिक मीन. तर स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B म्हणजे काय, A 2 आहे आणि B किती तुमच्याकडं 8 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 8 किती तुमच्याकडे 16. देन जॉमेट्रिक मीन इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 मीन्स किती 4. बघा, अरिथमॅटिक मीन आला तुमच्याकडे 5 आणि जॉमेट्रिक मीन आला 4. तर या दोघात मोठी संख्या कोणती आहे बघा की जॉमेट्रिक मीन जो आहे आणि अरिथमॅटिक मीन मध्ये जॉमेट्रिक मीन जे आहे ते AM पेक्षा छोटे आहे. म्हणजे AM जो आहे अरिथमॅटिक मीन हा जॉमेट्रिक मीन पेक्षा मोठा आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता अरिथमॅटिक मीन म्हणजे जिओमेट्रिक मीन म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B इज लेस दॅन ऑर इक्वल टू. अरिथमॅटिक मीन म्हणजे काय तुमच्याकडं A प्लस B अपॉन 2. हे आपल्याला पुढचा थेरम जो आहे तो प्रूव्ह करायचा आहे की जॉमेट्रिक मीन इज लेस दॅन ऑर इक्वल टू अरिथमॅटिक मीन. बघा, तुम्हाला थेरम्स आहे 10 नंबरचा तुमच्याकडे स्क्रीनवर दिसत असेल. थेरम काय, द अरिथमॅटिक अँड जॉमेट्रिक मीन इन इक्वलिटी लेट AB बिलॉंग्स टू P. P मीन्स पॉझिटिव्ह सेट. Positive set, then square root of AB is less than or equal to 1/2 into A plus B. याचा दुसरा मीनिंग होतो काय, स्क्वेअर रूट ऑफ AB म्हणजे कोण तुमच्याकडे जॉमेट्रिक मीन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1/2 A plus B. दॅट मीन्स तुमच्याकडे अरिथमॅटिक मीन. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करूया आपण. फर्स्ट बघा, जॉमेट्रिक मीन इज लेस दॅन ऑर इक्वल टू अरिथमॅटिक मीन्स तुमच्याकडे गिवन काय आहे, गिवन प्रूफ करायचं आपल्याला. गिवन काय तुमच्याकडं AB बिलॉंग्स टू P. आता AB बिलॉंग्स टू P याचा मीनिंग काय झाला की P हा जो सेट आहे तुमच्याकडं P इज अ पॉझिटिव्ह सेट. काय आहे, पॉझिटिव्ह सेट. तर पॉझिटिव्ह सेट असल्यामुळे तुमच्याकडे A ची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि B ची पण व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, AB बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह नंबर. आपल्याला प्रूफ काय करायचं आता. तर बघा, आता AB बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह आहे. तर दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला. केस फर्स्ट मध्ये, केस सपोज फर्स्ट, आता दोन गोष्टी तुमच्याकडे A इक्वल टू B पण असू शकतो किंवा A ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू B पण असू शकते. दोन केसेस आहे तुमच्याकडे पॉझिटिव्ह मध्ये. A इक्वल टू B असू शकतो किंवा A इज नॉट इक्वल टू B असू शकतो. मग पहिल्या केसेस मध्ये आपण काय घेऊया, इफ A इक्वल टू जर B घेतला मी तर मला प्रूव्ह करायचं आहे की GM इज लेस दॅन ऑर इक्वल टू AM प्रूव्ह करायचं. तर सपोज दॅट आता मी काय करतो इथं तुमच्याकडे बघा, A इक्वल टू B घेतला तर देन किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ A इंटू B इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा A इंटू B ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे आपण A, कारण इथं आपण सपोज केलेला आहे. तर इथं किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ A इंटू A किती झाला A स्क्वेअर. बघा, एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट पण आहे आणि स्क्वेअर पण आहे तर त्याची व्हॅल्यू येते A. बघा, कोणती संख्या असेल, सपोज स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे आणि या होलचा स्क्वेअर आहे तर त्याची व्हॅल्यू फक्त 2 येते. का, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जातो, राहतो फक्त किती 2. इथं पण सेम आहे, स्क्वेअर A चा स्क्वेअर आहे
आणि मध्ये कोण आहे स्क्वेअर रूट, तर निघून गेला ए राहिला. मी याला ए ला असं लिहू शकतो बघा की कसं 2a/2. मी 2 ने डिवाइड केलं आणि 2 नेच काय केलं त्याला मल्टिप्लाय केलं. तर 2a म्हणजे कोण तुमच्याकडं a प्लस a. बघा 2a म्हणजे a प्लस a/2. तर इथं बघा स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू, आता 1/2 बाहेर काढलं तर काय तुमच्याकडं a प्लस a आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू 1/2 a प्लस, आणि या a ची व्हॅल्यू आपल्याकडे इथं आहे गिवन मध्ये किती b, तर मी b पुट केली. बघा आलं का, स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू 1/2 a प्लस b. दिस इज अ फर्स्ट ट्रू झाला आपल्याकडे. काय तर हा होता तुमच्याकडे जॉमेट्रिक मीन आणि हा होता तुमच्याकडे अरिथमॅटिक मीन. म्हणजेच काय, जर तुमच्याकडे a इक्वल टू b असेल, दोन्ही संख्या जर इक्वल असेल तर त्याचा जिओमेट्रिक मीन आणि अरिथमॅटिक मीन सेम असतो. दुसऱ्या केस मध्ये आपण बघा केस सेकंड घेतली. केस सेकंड काय की इफ a इज नॉट इक्वल टू b घेतला. बघा गिवन मध्ये काय घेतला आता, नॉट इक्वल टू b, म्हणजे दोन्ही संख्या इक्वल नाही, तर आपल्याला दाखवायचं की जॉमेट्रिक मीन इज लेस दॅन ऑर इक्वल टू अरिथमॅटिक मीन. चला दाखवूया आपण. बघा दोन्ही साइडचं मी जर काय केलं स्क्वेअर रूट घेतला, आता स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर काय तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ a इज नॉट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ b घेऊ शकतो. बघा इक्वल किंवा नॉट इक्वल असेल तर जी मी या साइड लेफ्ट साइडला करेल ती जर राईट साइडला केलं तर काहीच अडचण नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे x इक्वल टू y आहे, मी या साइडला जर स्क्वेअर केला तर या साइडला पण स्क्वेअर करू शकतो. या साइडला जर मी क्यूब केला तर या साइडला पण क्यूब करू शकतो. या साइडला जर मी स्क्वेअर रूट घेतला तर या साइडला पण काय घेऊ शकतो, स्क्वेअर रूट घेऊ शकतो. या साइडला जर मी लॉग लावला, लॉग ऑफ x, तर या साइडला पण मी लॉग लावू शकतो. म्हणजे इक्वलच्या नंतर लेफ्ट साइडला जे आपण करतो राईट साइडला जर केलं तर काही फरक पडत नाही. तसं मी दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतला. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मी काय करतो की हा जो b आहे प्लस आहे, इथला काय होईल मायनस. स्क्वेअर रूट ऑफ a मायनस स्क्वेअर रूट ऑफ b इज नॉट इक्वल टू, या साइडला काय राहिलं फक्त 0 राहिला. ओके 0 राहिल्यानंतर आता मी काय करतो दोन्ही साइडचा स्क्वेअर करतो. बघा स्क्वेअर रूट ऑफ a मायनस स्क्वेअर रूट ऑफ b, हा ब्रॅकेट पुन्हा स्क्वेअर केला इज नॉट इक्वल टू 0 चा स्क्वेअर. बघा दोन्ही साइडचं काय केलं मी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर बघा तुमच्याकडे a मायनस b चा स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2 टाइम्स a इंटू b प्लस b चा स्क्वेअर. हा तुमच्याकडे काय स्क्वेअर रूट ऑफ a झाला, हा स्क्वेअर रूट ऑफ b. कुणाशी कम्पेअर करायचं मला, याच्याशी कम्पेअर करायचं आहे. मग बघा पहिला a स्क्वेअर म्हणजे कोण, स्क्वेअर रूट ऑफ a चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स a इंटू b म्हणजे कोण, स्क्वेअर रूट ऑफ a इंटू स्क्वेअर रूट ऑफ b, आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोण, स्क्वेअर रूट ऑफ b या होलचा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0. आता बघा इथं तुमच्याकडे काय ना, स्क्वेअर रूट ऑफ a चा स्क्वेअर किती असतो तुमच्याकडे, a आताच पाहिला मायनस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ a इंटू स्क्वेअर रूट ऑफ b किती तुमच्याकडे, स्क्वेअर रूट ऑफ a इंटू b, आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ b चा स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडे b. आता इथं बघा एक गोष्ट राहिली आपल्याकडे, कारण ही संख्या काय तुमच्याकडे स्क्वेअर केल्यानंतर ही कोणती संख्या स्क्वेअर केल्यानंतर काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह होऊन जाते. बघा स्क्वेअर रूट ऑफ b याची जी व्हॅल्यू आहे तुमच्याकडे काय, जर याचं जर स्क्वेअर केला मी तर हा गटदान स्ट्रिक्टली गटदान असते 0. बघा कोणत्याही संख्येचं जर मी स्क्वेअर केला तर ती ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह. म्हणून तुमच्याकडे ही जी संख्या आहे आता ही काय येईल तुमच्याकडे इथं गटदान 0. मग हा पण काय येईल तुमच्याकडे गटदान 0. का केलं मी, कारण स्क्वेअर केल्यानंतर तुमच्याकडे कोणतीही संख्या काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह असते. मग आपल्याला काय पाहिजे बघा हा a आहे आणि हा b आहे. मग मी a प्लस b एका साइडला घेतो मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ ए बी इज ग्रेटर दॅन 0 घेतो. ओके a प्लस b मी ऍज इट इज घेतला, हा मायनस पार्ट इकडे पाठवला तर काय तुमच्याकडे ग्रेटर दॅन 2 टाइम्स a b. आता हे झालं आपल्याला कशाचं, हा 2 जो आहे तो इकडे डिवाइडला पाठवतो मी, a प्लस b डिवाइडेड बाय 2 ग्रेटर दॅन काय आलं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ ए बी. मी याला असं पण लिहू शकतो काय, स्क्वेअर रूट ऑफ ए बी हा पहिला लिहिला, हा कोणत्या साइडना ओपन आहे, या साइडने a प्लस b डिवाइडेड बाय 2. मग बघा ही कशाची व्हॅल्यू आहे, स्क्वेअर रूट ऑफ ए बी, दिस इज gm इज लेस दॅन ऑर इक्वल टू, हा काय तुमच्याकडे am. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे काय am इज लेस दॅन ऑर इक्वल टू दिस, म्हणजे gm जो आहे तो am पेक्षा छोटा. सेम आपण दुसरा प्रूफ करूया. आता बघा दुसऱ्यामध्ये काय आहे तुमच्याकडे, स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू 1/2 a प्लस b इफ अँड ओनली a इक्वल टू b. इफ अँड ओनली इफचा मिनिंग काय होतो की बघा हा फर्स्ट पार्ट आहे, हा सेकंड पार्ट आहे. बघा फर्स्ट पार्ट सपोज करायचा आणि दाखवायचा तुमच्याकडे दुसरा पार्ट, पण दुसऱ्या वेळेस तुमच्याकडे सपोज करायचा हा सेकंड पार्ट आणि दाखवायचा तुम्हाला हा फर्स्ट पार्ट.
त्याला म्हणतो आपण इफ अँड ओनली इफ. तर सेकंड प्रूव्ह करूया आपण. सेकंड मध्ये तुमच्याकडे गिवन काय आहे, गिवन आहे तुमच्याकडं ए बी बिलॉंग्स टू पी म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स. ओके. आता बघा पहिली गोष्ट इफ अँड ओनली इफ मध्ये बघा दोन पार्ट आहे. पहिला पार्ट सपोज केला मी, सपोज फर्स्ट पार्ट सपोज काय केला, इफ ए इक्वल टू बी घेतला. ओके. इफ ए इक्वल टू बी घेतल्यानंतर तुम्हाला दाखवायचं काय, इथून क्लेम काय आहे तुमच्याकडं की स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू 1/2 ए प्लस बी दाखवायचं आहे. ठीक आहे. तर दाखवू शकतो ए इक्वल टू बी जर घेतला तर हे दोन्ही इक्वलच होऊन जाईल. काय इथं स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए बी, ए ची व्हॅल्यू किती आहे, बी ची व्हॅल्यू ए आहे, ए इंटू ए इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती तुमच्याकडं ए स्क्वेअर. आणि स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे परत ए ला लिहू शकतो मी 2a/2, दोन्ही साईडला डिवाइड मल्टिप्लाय केलं तर 2a म्हणजे किती तुमच्याकडं ए प्लस ए अपॉन 2 आणि ए प्लस ए म्हणजेच तुमच्याकडे असं लिहू शकतो मी ए प्लस बी, ए ची व्हॅल्यू किती बी अपॉन 2. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू 1/2 ए प्लस बी. हे दाखवू शकलो मी. ओके. सिमिलरली आता आपण काय करणार, आता उलटा पार्ट सपोज करणार. सपोज दुसरा पार्ट मध्ये सपोज केला काय बघा, सपोज आता पार्ट कोणता केला मी की स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू 1/2 ए प्लस बी हा पार्ट सपोज केला आणि मला दाखवायचं काय आता क्लेम, माझा क्लेम काय तुमच्याकडे ए इक्वल टू बी दाखवायचं मला. ओके. तर दाखवूया आपण ए इक्वल टू बी. कसं दाखवणार आपण बघा, नाऊ स्क्वेअर रूट ऑफ ए बी घेतला मी इक्वल टू 1/2 ए प्लस बी. मी आता काय करतो, दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. बघा स्क्वेअर केल्यानंतर काय तुमच्याकडे याचा स्क्वेअर करा, किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ ए बी चा स्क्वेअर इक्वल टू 1/2 ए प्लस बी चा या ब्रॅकेट पूर्णचा स्क्वेअर होऊन जाईल. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा, स्क्वेअर रूट ऑफ ए बी चा स्क्वेअर केला तर ए बी निघून आला फक्त बघा स्क्वेअर रूट मध्ये आणि त्याचा स्क्वेअर केला तर निघून जातो स्क्वेअर रूट. परत याचा 1/2 चा स्क्वेअर किती 1/4 आणि ए प्लस बी चा स्क्वेअर बघा, ए प्लस बी चा स्क्वेअर किती असतो तुमच्याकडे ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. इथे जर मायनस असेल तर इथं पण काय असतो मायनस. मग बघा ए प्लस बी चा स्क्वेअर किती ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी चा स्क्वेअर. हा 4 डिवाइड ला इकडे काय बोलतो मल्टिप्लायला, तर काय आलं तुमच्याकडे 4 टाइम्स ए बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. आता बघा हा 2ab आहे आणि हा 4ab आहे. मग मी काय करतो, हा 4ab इकडे आणतो तर तो काय होईल मायनस होऊन जाईल. तर राहिलं काय तुमच्याकडे बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस हा 4ab इकडे आला 4ab. या साईडला काय राहिलं 0 फक्त बघा, या साईडला काय राहिलं 0. आता प्लस 2ab मधून मायनस 4ab मायनस करा तर ए स्क्वेअर, तर 4ab मधून प्लस 2ab गेला किती राहिला 2ab प्लस बी चा स्क्वेअर इक्वल टू काय राहिला 0. ओके. आता ही कुणाची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, दॅट मीन्स कोणाची ए मायनस बी चा होल स्क्वेअर इक्वल टू 0. बघा इथंच पाहिलं आपण ए मायनस बी चा स्क्वेअर किती असतो तुमच्याकडे ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. मग याचं आपण व्हॅल्यू पुट केलं. आता दोन्ही साईडचं मी काय करतो स्क्वेअर रूट घेतो दोन्ही साईडचं, तर याचं काय तुमच्याकडे ए मायनस बी इक्वल टू 0 देन ए इक्वल टू काय आला तुमच्याकडे बी. बघा गिवन घेतलं होतं आपण, सपोज काय केलं होता की हा पार्ट सपोज केला होता आणि दाखवायचं होतं आपल्याला ए इक्वल टू बी. तर बघा आपण दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग केल्यानंतर हे सॉल्व्ह केलं आणि दाखवलं काय तुमच्याकडे ए इक्वल टू बी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे हा अरिथमॅटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन चा इनइक्वालिटी आपण दाखवलेला आहे. आता इन जनरल जर पाहिलं आपल्याकडे, इन जनरल आपल्याकडे 2 पेक्षा जास्त एलिमेंट असेल, सपोज ए इक्वल टू 2 आहे, बी इक्वल टू 4 आहे आणि सी इक्वल टू तुमच्याकडं 8 आहे. ओके. 3 संख्याचा आपल्याला काय करायचं अरिथमॅटिक मीन काढायचं एम इक्वल टू. तर कसं काढणार आपण ए प्लस बी प्लस सी किती संख्या आता 3 नी डिवाइड करायचं. तर किती तुमच्याकडं 2 प्लस 4 प्लस 8 अपॉन 3 इक्वल टू किती 6 आणि हा झाला 14 अपॉन 3. दिस इज अ अरिथमॅटिक मीन. जॉमेट्रिक मीन कसं काढणार आपण स्क्वेअर रूट ऑफ तिन्ही संख्याचा गुणाकार किती तुमच्याकडं थर्ड रूल 1/3 ऑफ किती ए इंटू बी इंटू सी इक्वल टू 1/3 ऑफ किती तुमच्याकडं ए 2 इंटू 4 इंटू 8. तर किती आहे तुमच्याकडे 2 इंटू 4 इंटू 8 क्यूब रूट ऑफ
काय तुमच्याकडं 2 into 4 8 8 into 8 किती तुमच्याकडे 64 64 चा क्यूब रूट किती असतो 4. तर तुमच्याकडे अरिथमेटिक मीन आला 14/3 आणि जिओमेट्रिक मीन आला 4. आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे आता. नेक्स्ट व्हिडिओ आपला लेक्चर नंबर 8 मध्ये पाहायचा आपल्याला बर्नौलीज इनइक्वालिटी. दिस इज IMP लेक्चर, कारण हा पेपरला येतो. बर्नौलीज इक्वेशनचं इनइक्वालिटीज आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.